यालाच तर पायलट रनवे समजले नसेल ना. यावेळी दादांचा विमान अपघात झाला. त्यावेळी सकाळी सुमारे 8:46 झाले होते. अधिकृत माहितीनुसार धुकं होतं. त्यामुळे पायलटला रनवे दिसत नव्हता. म्हणून त्याला ATCकडून स्वतःच्या अनुभवावर ते लँड करण्याचा सल्ला देण्यात आला, जो पायलटने आपल्या अनुभवावर करायचा असतो. पायलटने पहिला अटेम्प्ट घेतला, मात्र विमान अनस्टेबल असल्यामुळे गो अराउंडचा निर्णय त्यांनी घेतला. ज्यावेळी हा दुसरा प्रयत्न करायला गेले, तेव्हा त्यांना शुअर होते की विमान व्यवस्थित लँड होऊ शकते. पण बारामती विमानतळावर कोणत्याही प्रकारचे रनवे इंडिकेटर नाही आहेत. किंबहुना त्या विमानतळावर असलेल्या 11 नंबर रनवेवर व्हाईट रंगामध्ये ओढलेल्या पट्ट्या देखील व्यवस्थित नाही आहेत. त्या पुसलेल्या दिसायला मिळत आहेत आणि यामुळे पायलटला कदाचित मूळ रनवे दिसला नसावा. रनवेच्या बाजूला एक काळ्या रंगाचा रनवे असल्याचे भासते, मात्र तो रनवे नाही आणि असेच संबंधित पायलटला भासले असावे आणि त्याने रनवे समजून विमान लँड केलं असावं. कारण आपण फोटो प्रत्यक्षात पाहण्यापेक्षा विमानातून ते कसं दिसतं ते मी AIच्या मदतीने पाहिलं आहे. हे देखील एक मूळ कारण असू शकते. या क्षेत्रातील माझा अंदाज नाही, मात्र असे घडू शकते. शक्यता नाकारता येत नाही. शेवटी चौकशी होईलच, सत्य समोर येईल. पण सोन्यासारखा आपला दादा परत येणार नाही.